भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशान. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा. या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदू अवधूत कथा याचा भाग 4. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ऐक उद्धवा, लक्षपूर्वक ऐक. एकदा यदू राजा क्रीडेच्या निमित्तानं वनात आला होता. त्याच्याबरोबर अगदी आवश्यक तेवढीच माणसं होती. वनात विहार करीत असताना राजाला एक नवखा माणूस समोरून येताना दिसला. तो जसा जसा जवळ आला तसा राजा त्याला न्याहाळीत होता. तो वयानं लहान म्हणजे तरुण अंगकाठीचा होता. तो एक संन्यासी वाटत होता. त्याच्या अंगावरील भगवी वस्त्र आणि गळ्यातील हातादंडातील रुद्राक्षांच्या माळा आणि बांधलेले केस हे त्याचं संन्यासाचं स्वरूप दाखवायला पुरेसं होतं. मुख्य म्हणजे त्याच्या मुखावर विलसत असलेलं तेज पाहून यदू राजा थबकला. त्याच्या मनात त्या संन्याशाबद्दल आदरभाव निर्माण झाला. तो मनात म्हणाला, आतापर्यंत मी अनेक तपस्वी संन्यासी बघितलेत, परंतु ह्याचं वेगळेपण डोळ्यात साठवण्यापेक्षाही जास्त आहे. हे अगदी खरं आहे. यदुराजानं त्याला वंदन केलं आणि जवळच असलेल्या एका अश्वत्थ वृक्षाच्या सावलीत थांबण्याची विनंती केली. विशेष म्हणजे त्या संन्याशानं लगेच ती मान्य केली. त्यानं त्या संन्याशाला त्या झाडाच्या मुळाजवळच उच्चासन मांडून त्यावर आसनस्थ होण्याची विनंती केली आणि यदुराजा आपल्या सहकाऱ्यांसह अश्वत्थाच्या छायेत बसला. राजसेवकांनी बरोबर आणलेली काही फळं संन्याशाला अर्पण करीत वंदन केलं. नुकताच आणलेल्या शुद्ध जलाचा पेला राजानं त्याच्या हातात देत म्हटलं, स्वामी, आपण एक संन्यासी आहात. कोणतीही मार्गक्रमणा करीत असताना संन्यासी भेटणं हे सद्भाग्याचं असतं असं म्हणतात. म्हणून आपणास पाहताच मला एकदम आश्चर्य वाटलं. आपण मोठे ज्ञानी योगी असल्याचं जाणवलं. आपली प्रसन्नता, वदनावरील शांती ही अवधूत कांती आहे. शमदमानं सुद्धा जी मनाची स्वस्थता मिळवता येत नाही ती आपल्या ठाईत दृग्गोचर होत आहे. तेव्हा आपण साक्षात अवधूतच आहात असं मला वाटतं. आपण माझ्या विनंतीला मान देऊन इथं आसनस्थ झालात ह्याचं समाधान वाटलं. मी आपणास काही विचारू इच्छितो, आपली अनुज्ञा असेल तर. यदुराजाचं वाक्य पुरं होण्याच्या आधीच अवधूत म्हणाले, अवश्य अवश्य राजा, अगदी निसंकोचपणे विचार. यदुराजाच्या मनातील संकोच तात्काळ विरून गेला आणि मोठ्या उत्साहानं तो म्हणाला, स्वामी अवधूता, या मृत्यूलोकात धर्म, अर्थ आणि काम यातच सर्वजण गुरफटलेले असतात. त्यातही धर्माचा अर्थ, अधर्माचा धर्म आणि कामाचा उद्देश फार थोड्या जणांना कळतो. त्यामुळे या तिन्हीच्या पुढे मोक्षाच्या म्हणजे सायुज्याच्या मार्गाला फारसं कोणी जात नाही. जे थोडे या मार्गाला लागतात त्यांच्या वाटेत अनंत अडचणींचे काटे नित्य पसरलेले असतात. अनेक मार्ग, अनेक साधनं हाती घेऊनही कुणाला फारसं काही साध्य होत नाही. परंतु आपल्या ठिकाणी पूर्ण ज्ञातेपण दिसतंय. तसंच आपल्या दृष्टीतील ज्ञानाचं तेज पाहता आपण नित्य आत्मानंदात स्थित असाल असंच वाटतं. हे ज्ञान, ही शांती आपणास कशी प्राप्त झाली हे कृपा करून आपण मला सांगू शकलात तर मला अधिक आनंद होणार आहे. ते सर्व जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणून माझी आपणास विनंती आहे, प्रार्थना आहे की आपण मजवर कृपा करावी.
असं म्हणून यदुराजानं त्या अवधूताचे पाय धरले. शुकाचार्य म्हणाले, त्या अवधूताला पण आश्चर्यच वाटलं. इतक्या निबिड जंगलात केवळ क्रीडेच्या निमित्तानं आलेल्या नृपानं शांतिज्ञानाच्या गोष्टी विचाराव्यात हे अप्रूपच आहे. तरी पण यदुराजाची जिज्ञासा, त्याचे आदरयुक्त भाव जाणून अवधूत म्हणाले, राजा, तुझी आणि माझी ही पहिलीच भेट असताना या पहिल्याच भेटीत तू मला जाणलंस आणि जो प्रश्न केलास तो ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. तसं खरं तर समाधानही वाटलं. अरे, असे प्रश्न विचारणारे थोडेच असतात. बहुत सुकृतानंच हे साधतं. बहुत सुकृताचे जोडी. तुझं सुकृत तुला योग्य दिशा नक्की दाखवेल ही खात्री बाळग. आपल्या प्रश्न विचारण्यानं अवधूतांना आनंद झाला हे पाहून यदुराजालाही बरं वाटलं. परस्परातील परकेपणाचं वस्त्र सहजरित्या बाजूला झालं आणि परस्पर पारदर्शक भाव जागृत होऊन अवधूत सांगू लागले. अवधूत म्हणाले, राजा, तू ज्ञान, तेज, शांती वगैरे जे म्हणतोस ना, ते कुणालाही प्राप्त होऊ शकतं. मात्र त्यासाठी त्याचा प्रयत्न असायला हवा. मुख्य म्हणजे त्याला चांगले गुरु मिळायला हवेत. अवधूतांनी विषयाला हात घातला. पण स्वामी, गुरु कसे मिळतात? त्यांचा शोध कसा घ्यायचा? अवधूताच्या विधानावर यदुराजानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अवधूत म्हणाले, राजा, गुरु आपणच शोधावा लागतो. मला ज्ञान प्राप्त व्हावं ही भावना मनात उपजली की तो गुरु शोधार्थ बाहेर पडतो. मीही असाच बाहेर पडलो होतो. मनी विवेक जागा झाला. आपल्या अंगी सद्गुण यावेत. आपल्याला या संसारातून तरून जायचंय. जन्ममरणाचे फेरे चुकवायचेत या भावनेनं मी जीवन जगत होतो. त्यासाठी गुरु मिळायलाच हवेत हे माझ्या मनानं पक्क घेतलं. कारण गुरुशिवाय आत्मज्ञान होत नाही. बाकी सर्व साधना, तप, व्रत यातून जे साधत नाही ते गुरुकडून मिळतं. अशा एका विचारानं मी घराबाहेर पडलो. मग आपणास केव्हा गुरु मिळाले? त्यांचं नाव गाव काय आणि त्यांनी नेमका काय बोध केला? आपण मला सांगावं, म्हणजे मी पण त्या दृष्टीनं माझा प्रयत्न करीन. यदुराजानं आपलं जिज्ञासूपण व्यक्त केलं. राजा, अवधूत सांगू लागले, तुझ्या ठिकाणची ही सद्बुद्धीच तुला तारेल. राजा, या संसार सागरातून तरून जायला एक सद्बुद्धीच पुरेशी आहे. या सद्बुद्धीनं मनाची शुद्धी होते. शेतातून आलेलं धान्य सुपात पाखडलं आणि चाळणीत चाळलं तर भूस कोंडा बाजूला होऊन चांगलं तेच हाती येतं. हा अनुभव आहे. तेच आपल्या देहाच्या बाबतीत करायचं असतं. देहाला म्हणजे मनाला सारखं पाखडावं वा चाळावं लागतं. असंच मी करीत गेलो आणि मला 1, 2 नाही तर 24 गुरु मिळाले. 24? आश्चर्यानं यदुराजा म्हणाला, एवढे गुरु म्हणजे कठीणच. त्या प्रत्येकाचे बोध वेगळे असतील. त्यांचं पालन करणं, सेवा करणं हे कठीण कार्य आपण कसं काय पार पाडलं? सामान्यांना एक गुरु मिळत नाही आणि मिळाला तरी त्याचा बोध, त्याची सेवा जमतच नाही. आपण तर 24 गुरु केलेत, ते कसे हे मला सांगावं. यदुराजानं आपली जिज्ञासा पुन्हा सांगितली. तेव्हा अवधूत म्हणाले, राजा, मानव देहात 24 तत्व असतात. ब्रह्म हे 25वे तत्व. ते प्राप्त व्हावं म्हणून मी 24 गुरु केले. प्रत्येक गुरुकडून मी नवीन बोध घेतला. ज्याचा जो गुण मला भावला त्या गुणासाठी त्याला मी गुरुस्थानी मानलं. मुनिवर्य, यदुराजा मध्येच म्हणाला, माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आता आपण मला त्या गुरूंची नावं आणि त्यांच्यापासून घेतलेला गुण हे सविस्तरपणे सांगा. आता अवधूतांनी आपलं गुरु आख्यान सुरू केलं. पण श्रोते हो, ते गुरु आख्यान आपण उद्याच्या भागात ऐकणार आहोत. आज इथेच थांबूया.
नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसि त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते हरि ओम तत्सत.